कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू, काही लोक असे आहेत ना, कोणाच्या घरात व्यवस्थित चालले असले ना तिथं आग लावायची कामं बरोबर करतात. आणि त्यांना कामच ते आहे. आणि ते चॅनल खोललेत ना, आयडिया खोललेत ना यांचं कामच ते आहे. त्यांनी स्वतः पुढं जाण्यासाठी आयडिया खोललेल्या नाहीत या. प्रत्येक बाईचा व्हिडिओ समोर आला की तिला घाण कमेंट केलीच पाहिजे, घाण बोललंच पाहिजे, ह्याच्यासाठी आयडिया खोलल्यात असे लोक आहेत. स्वतःच्या घरात काय चाललंय ना ते नाही बघणार, दुसऱ्याच्या घरात डोकून बघायची हंडलही सवय. स्वतःच्या घरात मारामाऱ्या जरी करीत असल्या ना दोन नवरा बायको रोज, तरी पण चालत. दार बंद करून मारामाऱ्या करतात, पण दुसऱ्याच्या घरातलं थोडासा जरी आवाज आला ना, थोडंसं जरी इकडची तिकडं कानाची खबर लागली ना, तर नाव ठेवायला रिकामे राहणार. हे असं असतं. स्वतःच्या घरात काय चालले ना ते बघायचं, दुसऱ्याच्या घरात लक्ष नाही द्यायचं, दुसऱ्याच्या नवरा बायकोबद्दल ध्यान ठेवायचं नाही. स्वतःचं बघा काय आणि काय नाही. स्वतःच्या घराकडे लक्ष दिलं ना बरं होईल, जराशी सगळं व्यवस्थित होईल. असे कोणाला बोलते म्हणून अशी नाही बोलते, मी समजणार समजून गेले. जास्त घरात वाद लागन ना असं राहू नये. आपल्या स्वतःच्या घरात पहिल्यांदा बघायचं, स्वतःच्या घरात काय चाललंय, आपण कशी आहेत, आपण लय गुणी आहेत का, की आपण लय चांगले आहेत का, दुसऱ्याबद्दल चर्चा करत बसण्याची लायकी आहे का आपली, याच्याकडे लक्ष द्यायचं जास्त. कुत्र्यावनी वच नाही करायचं. आपल्याला बोलता येत नाही ना, तर बोलू पण नाही. आणि तुझ्यासारख्याला काय भांडायचं रे? तुझ्यासारख्या बावळट माणसाला भांडून उपयोग नाही. ज्याला भांडता येत नाही त्याला त्याच्यासंग भांडू नाही. खरं सांगते तुम्हाला, ज्याला भांडा येतं ना त्यालाच भांडावं. ज्याला भांडता येत नाही ना ते बावळट माणूस आहे म्हणून सोडून द्यायचं कष्टाला. सारखं आता जाऊ दे, जास्त नाही बोलत. तुला इशारा कळलाच असं, समजणच तुला का बोलते म्हणून. नको लोकांच्या घरात लक्ष दे, घर उद्ध्वस्त होत असतात. जास्त नको लक्ष देत जा. काही बोलायचं, काही म्हणायचं, स्वतःला शहाणा असल्यासारखं. मला खरं ना, कोणाचं असं घरात कुठं आजूबाजूला भांडण जरी चाललेलं असलं ना, माझं कधी लक्ष जात नाही. चालतंय, माझ्या घरात ते आणि त्यांच्या घरात तेच. मी कधी असं लक्ष देत नाही. आणि कोणावर लक्ष ठेवू नाही, लक्ष देऊ नाही कोणाच्या घरात, आणि कोणावर लक्ष ठेवू पण नाही. आपला काय अधिकार आहे तो दुसऱ्यावर लक्ष ठेवण्याचा? बोलताना माणसाने ना लय शहाणपणात बोलू नये, लय शहाणपणात नाही बोला, भान ठेवून बोलावं. पार पागल असल्यासारखं नाही बोलावं. मला वाटतं तू पागल होशील काही दिवसांनी. व्यवस्थित कमेंट करीत जा. आपण कमेंट करतो, आईबापाने शाळा शिकवली ना चांगलं लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. चांगले कमेंट करीत जा, व्हिडिओ नीट ऐकत जा, व्यवस्थित व्हिडिओ ऐकत जा, आणि मग कमेंट करीत जा. ऐक, तुझ्यासाठीच बनवला आहे व्हिडिओ. कमेंट येतात ना तुझ्या तुझं नाव नाही घेत मी. वेळ आल्यावर तुझं नाव घेईन मी अख्ख्या सोशल मीडियावरती. तसं नाही नाव घेणार मी. जरा टाईम येऊ दे. आणि लयच वळवळ करीत असला ना तू, लवकरच टाईम येईल तुझा. म्हणून सांगते, कमेंट नको करीत जाऊ, घाण नीट बोलत जाऊ नको. कोणच्याच बाईंना नीट नको बोलत जाऊ. बाया भरपूर शिवाय देतात तुला. भरपूर बाया शिवाय देतात तुला. नाही त्या बाया, ज्या बायांसंग ओळखीत ना सगळ्या बाया शिवाय देतात तुला. तुझी चालच नीट नाही. माणुसकी म्हणून ही नाहीच आहे तुझ्यामध्ये. बावळट माणूस आहे तू, बावळट. परत नको घाण कमेंट करीत जाऊ, नाही तर तुझी आयडी आणि तू
संगत दोघाला समोर घेईन मी. असं नको समजू तू, ही बोलत नाही, हिला बोलायला येत नाही, हिचे व्हिडिओ मग एवढे बघण्यासारखे नसतात. तुझ्या कमेंट वाचते मी, तसं काही नाही, डिलीट मारते. तुला व्हिडिओज बनवायला येत नाही, तू जास्त व्हिडिओ बनवण्याची हीच नाही आहे तुझ्याकडं, टॅलेंटच नाही. बरं आहे बाबा, जसं टॅलेंट आहे ना माझ्या तसा बरं आहे. जशी आहे ना मी अशीच बरी आहे. पण ध्यानात घे अजून पण, नको बायांकडे लक्ष देत जाऊ जास्त. बाई म्हणून जर मला आलं असतं तर बरं झालं असतं. तर शहाणपणाच्या गोष्टी करतो, लई फसचिन एखाद्या टायमाला. काय होतं, आपण लोकांसाठी खड्डा खणतो ना, आपल्यालाच उडी मारायला लागते त्याच्यामध्ये, आणि नक्कीच तुलाच उडी मारायला लागेल त्या खड्ड्यामध्ये. लई पश्चाताप होईन तुला की मी काय करून बसलो आणि काय कोणाला बोलून बसलो ते. परत नको अशी घाण कमेंट करू. अजून सांगते तुला मी, नीट बोलत जा. हातपाय चालतात तुझे अजून, नीट बोलत जा लोकांना. कुणाचं असो, मलाच नाही सांगत तुला, कोणाच्या पण लेडीज, कोणच्या पण लेडीजला नीट बोलत जायचं, नीट कमेंट करीत जायच्या. पण मी खरं सांगू, अजून शेवट सांगते, तू पक्का पागल होणार आहेस. तू येड लागन तुला, येड. लय तुला सवय ना दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करायचं, आणि येडा झाला पाहिजे तू खरंच. काय कमेंट करतो, काय बोलतो तो, सगळ्याच बायांना अशा कमेंट करतो का? बोलतं येड दिसतंय तुला बायांचं. प्रत्येक बायांची व्हिडिओ आले की तिला तसं बोलणं गरजेचंच आहे का? अरे ते कमेंटला पण हद्द असते की आपण काय कमेंट करतो, काय बोलतो, विचार करायला लागतो. कमेंट लिहिताना सुद्धा विचार करायला लागतो. म्हणूनच म्हणते तुला येड लागन काय दिवसांनी. लयच तुला बायांच्या आयुष्यात ढवळढवळ करायची सवय लागलेली आहे तुला.